आपल्याला सगळ्यांनाच असं सांगितलं जातं की एक स्थिर, चांगलं आयुष्य जगायचं असेल ना, तर त्याचा एक ठरलेला मार्ग आहे. पण कधी विचार केलाय की जर हाच मार्ग एक सापळा निघाला तर? चला तर मग उलगडून पाहूया हा सापळा नेमका आहे तरी काय. लहानपणापासून आपल्या कानावर हेच पडत आले, बरोबर ना? जणू काही आयुष्याची हीच एक ठरलेली स्क्रिप्ट आहे जी सगळ्यांनी फॉलो करायलाच हवी. पण खरं सांगायचं तर हा सल्ला खूपच धोकादायक आहे. हे एक असं चक्र आहे, अशी साखळी जी सुरू तर होते पण कधी संपतच नाही. सगळ्यात मोठी अडचण काय हे माहितीये? आपण पगाराला एका नळासारखं समजतो. महिन्याच्या सुरुवातीला येतो आणि महिन्याच्या अखेरीस रिकामा होऊन जातो. पैसा येतो आणि जातो. आणि गंमत अशी आहे की जो पैसा स्वातंत्र्य देण्यासाठी असतो तोच आपल्या पायातली बेडी बनून जातो. आपण त्या पगाराच्या चक्रात इतके घट्ट अडकतो की त्यातून बाहेर पडण्याचा विचारसुद्धा करणं मुश्किल होतं. ठीक आहे, तर मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं? त्यासाठीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम पाहूया, जो कदाचित आपण आजपर्यंत ऐकलेल्या गुंतवणुकीच्या सल्ल्याच्या अगदी उलट असेल. म्हणजे बघा, पैसा वाढवायचा विचार करण्याच्या खूप आधी आपल्याला सुरक्षेचा एक मजबूत पाया तयार करायला हवा. हा निधी म्हणजे एक प्रकारची सुपर पॉवर आहे. यामुळे अचानक आलेल्या संकटाची भीती कमी होते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा चांगला परिणाम आपल्या कामावर सुद्धा होतो. आत्मविश्वास वाढतो. याचं कॅल्क्युलेशन एकदम सोपं आहे. महिन्याला लागणारा सगळा खर्च एकत्र करा आणि त्याला सरळ 6ने गुणा. जी रक्कम येईल तीच आहे आपल्या आपत्कालीन निधीचं लक्ष्य. आता आर्थिक स्थिरतेला दुसरा एक मोठा धोका आहे, तो म्हणजे अचानक आलेलं आरोग्याचं संकट. एक मोठी मेडिकल एमर्जन्सी आपल्या अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते. थोडक्यात काय तर हे 2 स्तंभ म्हणजे 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड आणि एक चांगला हेल्थ इन्शुरन्स हे आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या किल्ल्याचे 2 सर्वात महत्त्वाचे खांब आहेत. यांच्याशिवाय पुढे जाणं म्हणजे धोका पत्करणं. पण एक प्रश्न उरतोच, आपण जास्त खर्च करतोच का? यामागे फक्त इच्छाशक्तीची कमी नाहीये, तर काही खोलवरची मानसिक कारणं आहेत. चला ती समजून घेऊया. हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे. हे माहीत असूनही की आपण कर्जात बुडतोय, आपण इतरांसारखं वागायचा प्रयत्न का करतो? याचं उत्तर आपल्या सवयींमध्ये दडलंय. याला म्हणतात सोशल सिग्नलिंग. म्हणजे काय तर समाजात आपलं स्थान दाखवणं. पूर्वीच्या काळी कळपात टिकून राहण्यासाठी ताकद आणि हत्यारं दाखवावी लागायची. आजच्या काळात तीच जागा महागड्या फोन, गाड्या आणि घरांनी घेतली आहे. गरज तीच, फक्त गोष्टी बदलल्या आहेत. तर होतं काय की आपली ही सामाजिक प्रतिष्ठेची मानसिक भूक आणि दुसरीकडे अगदी सहज मिळणारं कर्ज, या दोन्ही गोष्टी एकत्र येतात आणि कर्जाचे एक मोठं वादळ उभं राहतं. चला आता आपली आर्थिक परिस्थिती नेमकी कशी आहे हे समजून घेण्यासाठी एका सोप्या पण खूप प्रभावी टूलबद्दल जाणून घेऊया. याला आपण एक असा कॅल्क्युलेटर म्हणू शकतो जो आपल्याला सांगतो की आपल्या मेहनतीचा आणि वेळेचा किती हिस्सा खरं तर दुसऱ्या कोणाचा आहे. साधारणपणे असं मानलं जातं की जर उत्पन्नाच्या 36% जास्त रक्कम EMIमध्ये जात असेल तर ती एक धोक्याची घंटा आहे. पण खरं तर आपण यापेक्षाही जास्त कडक नियम पाळायला हवा. विचार करा, ज्या वस्तू अजून पूर्णपणे आपल्या नाहीत त्यांच्यावर आपल्या पगाराच्या 20% जास्त खर्च करणं कितपत योग्य आहे? आता आपण येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हे सगळं ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच कामाला येतात जेव्हा आपण त्या खरंच अंमलात आणतो. आणि सुरुवात करायला काही मोठं करायची गरज नाहीये. एक अगदी साधं सोपं पाऊल उचलायचंय. जसं की महिन्यातून फक्त एक ऑनलाईन फूड ऑर्डर कमी करणं. बस यातूनच बचतीची सवय लागायला सुरुवात होईल. तर हा आहे आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारा स्पष्ट मार्ग. आधी किल्ला बांधा, आपल्या खर्चामागचं मानसशास्त्र ओळखा, कर्जाचं प्रमाण मोजा आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज आत्ता एक छोटं पाऊल उचला. आणि शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की खरी जादू विचारांमध्ये नाही तर कृतीमध्ये आहे. ज्या क्षणी आपण पहिलं पाऊल उचलतो त्याच क्षणी सगळं काही बदलायला सुरुवात होते. तर आता प्रश्न हा आहे की या बदलासाठी आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल?